जंगलातल्या माकडावानी कधी पण उठायचं आणि कधी पण खायचं अशी अवस्था झालेली आहे. 12 वाजून गेलेले आहेत, स्वयंपाकाचा काही पत्ता नाही. आम्ही ठेवलेलं आहे मक्याचं सँडविच करायचं. तास भागवायचंय, चला बघू जमतं का नाही ते. पहिल्यांदा उकडून घेतलेली ही मका टाकते. पेरी पेरी काय असतं ते पण यात टाकूया. यानं चांगलं लागतंय मग. चवीनुसार मीठ, पिझ्झा सॉस पण टाकून घेऊ. हे मिक्स करून घेऊ. आज मिस्टरांनी घरून काम घेतल्यामुळे सगळं निवांत आहे. थोडंफार खाण्यापिण्यात बदल करायचा चालू आहे. सांग की ते काय आहे? ही गव्हाचं ब्रेड आहे. आता याच्या कडा कट करून घ्यायचे. नको नको, कशाला? असंच कर. असंच करू का? ठीक आहे. बटर लावते मग असंच भरून करते मग. आता घरात पनीर होतं म्हणल्यावर पनीर पण किसून टाकावं म्हणलं. चांगलं लागतंय पनीरनं, अजून टेस्ट वाढेल. चीजचा तुकडा पण किसून टाकू. ही अशी लाईट लागते आम्हाला, त्याशिवाय व्यवस्थित दिसत नाही. ब्राईटनेस पाहिजे, ब्राईटनेस असल्याशिवाय व्यवस्थित पदार्थ दिसत नाही. आणि पुढं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे पुढं काम चालू असल्यामुळे आता इथून अंधार होणार आहे. त्यामुळे आधीच तयारी करून ठेवली आम्ही. एक 5 मजली बिल्डिंग होणार आहे तर त्यामुळे सूर्यप्रकाश येण्याची शक्यता लई कमी. आता हे बटर होतं म्हणून काय करायचं, हे असं स्प्रेड करून घ्यायचं. हा हा झालं स्प्रेड. हा होतंय ना, थांबा. हे काय झाले की बास. आता दुसऱ्याला पण करून घे. एकाच ठिकाणी लागलं सगळं. पसरवते. मित्रांनो, तुमच्याकडे जर असं सँडविचचं ग्रिल नसेल तर तुम्ही तव्यावर भाजा, त्याच्यावर प्लेट झाका. प्लेट झाकायची पण गरज नाही, असंच होतं. फक्त उंचण्यानं हे करायचं, दाबायचं. का अडकले असं? हे असं आहे. हे असं केलं की असं सरळ होतंय. हे असं ठेवायचं. यामध्ये ब्रेड ठेवायचं आणि झाकायचं आणि करायचं. चला हे भरायचं आता. चांगलं भरून घे. हे असं वरून झाकायचं. आता मी पटपट सगळे बनवून घेते आणि मग करायला लागतं. टाइम वाचन. 2,000 years later. आणि अशा प्रकारे 4 तासाने 4 सँडविच बनवून झालेले आहेत. आणि अशा प्रकारे हे त्या सँडविच मेकरमध्ये ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे ते लावलेलं आहे. अशा प्रकारे आता त्याची कडी लावण्यात येत आहे. अशा प्रकारे लाइटर घेतलेलं आहे. अशा प्रकारे गॅस पेटवलेला आहे. बारीक गॅस करून आता दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं. जिम करत असल्यामुळं 1 दिवसाआड 2 दिवसाआड आम्ही पनीर आणतो डेअरीतलं. आणि भाजून खातो. हा, आणि भाजून खातो. मस्त खूप लागतं. आवडतं. तिखट, मीठ, थोडंसं तेल किंवा बटर टाकून भाजून मस्त लागतं. आणि मला पिझ्झा खायची इच्छा झाल्यामुळे मी पिझ्झाही करून ठेवला, म्हणजे त्याचं सामग्री वगैरे. नवीन प्रयोग आहे. रव्याचा दह्याचा काहीतरी बेस बनवून पिझ्झा बनवायचा आहे. कुठं ठेवलं इथं? पण कॉर्न पण होतं ना, पनीर पण होतं, मग मी मिक्स करून पिझ्झा बनवला. चेक करून झालंय का. दुसरी साईड झालेला का भाजू द्यावा आता? थोडं भाज. ओ झालंय क्रिस्पी. दिसायला तर छान दिसतंय. खाल्ल्यावर बघू आता काय लागतं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.
भूक लागलेली आहे मित्रांनो, खाऊन बघूया कसं लागतंय. मस्त वाटतंय. छान झाले. मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आमचं चरून होतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर बटनाला बेलला फेकून मारा. बाय.